अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. नेहमी आपण विचार करत असतो की माझ्या आयुष्यात दुःख संकट का येतात, किंवा आपण जर एखाद्याला आपला हात दाखवतो किंवा एखाद्या व्यक्तीला तो सांगतो की तुमच्या हातात असं काही आहे की इतक्या अडचणी आहेत, मग आपल्याला अजून टेन्शन येतं. खरं सांगू का, तुमचं नशीब, तुमच्या हातातल्या रेषासुद्धा बदलायचं कार्य हे स्वामी समर्थ महाराज करत असतात. अहो, जे नशिबात नाही आहे, ते नशिबाच्या पलीकडे आहे ना, ते सुद्धा आपल्याला महाराज देत असतात. एवढंच आहे की अखंड नामजप महाराजांची सेवा, यांच्यावर आपल्या कुलदेवतांची सेवा, पितरांची सेवा ही तेवढीच महत्त्वाची असते. पण आज मी तुम्हाला अतिशय सुंदर एक उपाय सांगणार आहे, ज्यांनी भरपूर लोकांनी तो केला आहे, त्यांना त्याचा अनुभव देखील आलेला आहे. आता अनुभव येणं म्हणजे तुम्ही करोडपती होणार किंवा गडगंज पैसा तुम्हाला मिळणार असं मला म्हणायचं नाही. पण हो, एखाद्या कार्यासाठी तुम्ही कष्ट करत आहात, तुमचे प्रयत्न खूप जास्त प्रमाणात आहेत, पण यश मिळत नाही आहे. 99% हे तुमचे कष्ट असतात आणि 1% हा नशिबाची साथ असते. आणि त्याच्यासाठीच तुमचे कर्म, तुमचं अध्यात्म, तुमचे विचार आचार सुद्धा तेवढेच चांगले असणं, तेवढेच डेडिकेशनने काम करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. बघा, अगदी 5 गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय काय आहे तो सांगते. बऱ्याच महिलांनी हा उपाय केला आहे, तर त्यांना देखील खूप सुंदर अनुभव आलेला आहे. उपाय काय करायचा बघा. सगळ्यात आधी तर दर गुरुवारी गाईला गूळ आणि डाळ आपल्याला खाऊ घालायचे आहे. एवढीशी डाळ आणि गूळ, डाळ आपल्याला 2-3 तास भिजू घालायची आहे, म्हणजे त्या गाईला देखील त्रास होणार नाही. एखाद्या गोशाळेत तुम्ही जाऊ शकता. तुमच्याकडे गाई असायलाच पाहिजे असं नाही, गोशाळेमध्ये जाऊन तुम्ही ते करू शकता. आणि जर गाईच मिळाली नाही कुठे, तर त्याला काही ऑप्शन नाही. गूळ आणि डाळ खाऊ घालायचं का ते तुम्हाला सांगते. दर गुरुवारी सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा हे करायचं आहे. आधी मनातल्या मनात प्रार्थना करायची, महाराजांसमोर बसायचं आणि त्यांच्याबरोबर नित्यसेवा महत्त्वाची आहे. नित्यसेवेचं सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे. एकदा नित्यसेवा केल्यावर लगेच काही चमत्कार होत नाही. सेवा खूप करावी लागते, सेवेमध्ये वाढ व्हावी लागते. जेव्हा सेवा वाढ होतो आपण, तेव्हा अडचणी होतात, येतात, संकट येतात, दुःख, संताप, रडतो माणूस, राग येतो, सगळं काही होत असतं. पण सेवा सोडायची नाही, हे एक लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, दर गुरुवारी गूळ आणि डाळ घ्यायची आहे. गाई असते ना, गाईच्या गोठ्यात जायचं आणि तिला हाताने, म्हणजे आपल्या हातामध्ये डाळ घ्यायची आणि हाताने ती खाऊ घालायची. तिला खाऊ घालताना जेव्हा तुमचा हात गाई चाटते, तेव्हा तुमच्या आयुष्यातल्या सीमारेषासुद्धा, जे काही दुःख, कष्ट, संकट ते आहेत ना, ते कमी होतात. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण केंद्र झाडतो, एखादं मंदिर, कुठलं मंदिर, केंद्रच नाही, आपण एखादं मठ किंवा झाडत असतो ना, तेव्हा तुम्ही ते मंदिर झाडत नाही, तर त्याचबरोबर तुमचे जे काही आपल्या आयुष्यातला त्रास आहे, संकट आहे, दरिद्री आहे, ते सुद्धा झाडत असतो. म्हणून केंद्रात जाऊन आरती करणं म्हणजे खूप मोठी सेवा नाही आहे, तर केंद्रात जाऊन आपल्याला तिथलं झाडझूड, तिथली फरशी पुसणं, तिथले भांडे, तिथल्या चपला रांगेत ठेवणं ही सर्वात मोठी सेवा आहे. जरी तुम्हाला ती भेटली तर ते तुम्ही खूप भाग्यवान आहात. म्हणून असं आहे की जेव्हा आपण गाईला गूळ आणि डाळ खाऊ घालतो आणि जेव्हा ती आपला हात चाटते, तेव्हा तुमच्या हातातल्या ज्या काही रेषा आहेत, तर ह्यासुद्धा बदलायचं काम गोमाता करते. आणि तितकी ताकद आहे गाईच्या सेवेमध्ये. गाईमध्ये सगळ्यात उच्च कोटीची सेवा मानली जाते. गाईमध्ये साक्षात भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा गाईची खूप जास्त सेवा केली, म्हणून तिला गोपाल म्हटलं आहे. आपल्याकडनं गाईची सेवा होत नाही, म्हणून आपण आपल्या घरात गाईची मूर्ती ठेवत असतो, जेणेकरून रोज गाईला जल अर्पण केल्याचं फळ मिळतं. धूप दीप आपण दाखवत असतो. आता हे 5 गुरुवार फक्त तुम्हाला गाईला 5 गुरुवार डाळ आणि गूळ खाऊ घालायचे आहेत. पण हा तुमच्या हातीने चाटला पाहिजे आणि तो हातीने चाटला आणि घरी जाऊन थोडा वेळ तसाच ठेवून तुम्ही तो धुवू शकता, हरकत नाही. पण हे तुम्हाला करायचं आहे. आता काय होतं ना, आपण हे 5 गुरुवारांमध्ये कुठेतरी लग्न कार्य येईल, एखादा गुरुवार स्किप होईल, चालतंय, पण हरकत नाही. एखादा गुरुवार स्किप झाला, एखादं आपल्याला अडचण आली, मग त्यावेळी देखील आपण गाईला खाऊ घालू शकत नाही, मग ते पण आपलं राहून जाईल एखाद्या वेळेस. मग तुमची इच्छा, तुम्ही सर्व झाल्यानंतर परत नंतर गुरुवार सोडून परत खाऊ घातलं तरी चालेल, पण दर 5 गुरुवार आपल्याला हे करायचं आहे. आणि बघा, ज्याचं त्यांनी आपापलं ठरवायचं आहे. आता ज्याची ज्याची इच्छा आहे तसं त्यांनी करावं. तुम्हाला जसं वाटतं
की तुम्हाला खायचं नाही आहे मांसाहार, तर तुम्ही नाही खाल्लं तरी चालेल. तुम्हाला खायची इच्छा असेल तर तुम्ही खाऊ शकता. आता तुम्ही 5 गुरुवार जेव्हा हे असं प्रार्थना करणार आणि तुम्ही सांगणार की जे काही माझ्या आयुष्यातले दुःख आहे, संकट आहेत आणि हे गोमाते मी तुझ्या चरणी ते अर्पण करते आणि जो काही प्रामाणिकपणाने कष्ट करत असतो, जो काही अडचणी आहेत ते कमी होऊ देत आणि त्यातून मला मार्ग मिळू देत, अशी जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तर या 5 गुरुवारमध्ये नक्कीच अनुभव येणार. बरेच लोक बघा, गाईला चपाती जरी दिली तरी ती गाय त्याच्या हात चाटते आणि काही लोकांचं असं आहे की नाही चाटत ती, पण काय असतं ना, देव त्या गाईने तुमचा तो दोन्ही हात आहे ना, अशा पद्धतीने गाईने तुमचे हात चाटले पाहिजे. गोमाता आहे, गाईमध्ये 33 कोटी देव आहेत, तर नक्कीच आपल्या पण अडचणी संकट दूर होण्यास मदत होईल. पण त्याचबरोबर कर्म पण खूप चांगले पाहिजेत, नाही तर सकाळी गाईला खाऊ घातलं आणि दुपारी गेला कुणाला तरी शिव्या द्यायला आणि याचं वाईट त्याचं वाईट असं करायचं नाही आहे. तुम्ही आयुष्यभर जरी गाईला रोज खाऊ घातलं तरी त्यांची प्रगती होणार. शेवटी कर्मानुसार प्रत्येक गोष्टी देवाने तुम्हाला दिलेल्या आहेत. लेट का होईना पण ते तुमच्या नशिबात आहे, ते तुम्हाला मिळणार आहे. पण हे आपले कर्म एवढे शुद्ध ठेवायचे आणि आपली वागणूक एवढी चांगली ठेवायची की जे तुमच्या नशिबात नाही, जे तुमच्या हातात नाही, ते सुद्धा तुम्हाला परमेश्वर देईल. शेवटी करता आणि करविता तूच ऐक स्वामीनाथा, आणि मी फक्त निमित्त मात्र आहे आणि झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि तुमचा निरोप घेते. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब न करता पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब देखील करून जावा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ रोजच्या रोज आपल्या चॅनलवरती येत आहेत. आणि परत भेटण्यासाठी आता इथेच थांबते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.